मॅडम, तुम्ही या कळमेश्वरच्या नगराध्यक्ष आहेत. विकासाला घेऊन काय पहिली प्राथमिकता आता तुमची राहणार आहे? आम्हाला कळमेश्वरमध्ये सर्वप्रथम पाण्याचं खूप समस्या आहे आणि कळमेश्वरची लोकसंख्या लक्षात घेता पाणी पुरवठ्याचा भयंकर अभाव आहे. त्यामुळे आम्ही कोराडीवरून पाणी पुरवठ्याकरता शासनाकडे आम्ही मागणी केली होती. 40 कोटी रुपये आम्ही शासनाकडून मंजुरी आणलेली आहे आणि त्यासाठी सतत आमचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच शहरातील रस्ते, नाल्या आणि फुटपाथ, परत 11 ग्रीन पार्क आम्ही मंजूर करून घेतलेले आहे आणि ते विकसित करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो आहे. तसेच कळमेश्वर आणि ब्राह्मणी जे कळमेश्वरपासून लगतचं गाव आहे ते सुद्धा आमच्या कळमेश्वर नगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याकरता आम्ही शासनाकडे मंजुरी मागितली आणि त्यांनी ते दिलेली आहे आणि तिथला देखील विकास आम्ही चांगल्या पद्धतीने आता करायला सुरुवात करू या 2-3 महिन्यामध्ये. देशात आणि राज्यात भाजप सरकार सर्वतोपरी विकासाचं कार्य करते आहे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूतीकडे जात आहे. लवकरच भारत एक विकसित देश म्हणून जगामध्ये नावलौकिक मिळवणार आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे सुपुत्र केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांचं सुद्धा आम्हाला खूप मोठं योगदान मिळते आहे. तसेच नागपूर, कळमेश्वर आणि वरुड काटोल मार्गे तो रोड एक महामार्ग होतो आहे आणि तसेच सावनेर गोंडखैरी आणि हा सुद्धा एक मोठा मार्ग होतो आहे. त्याकरता आम्हाला गडकरी साहेबांचं खूप मोठं योगदान मिळते आहे. कळमेश्वर शहरातून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्याही योजना आहे, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, त्या योजनांचा लाभ आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करून देतो आहे. आमचं कळमेश्वर स्वच्छ आणि सुंदर हिरवगार व्हावं त्याकरता आमचा 14 वित्त आयोगाचा जो निधी आहे तो आम्ही उपयोगात आणून आमचं कळमेश्वर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मला ही जी प्रेरणा मिळते आहे ती त्यामध्ये माझे सद्गुरू आहेतच, शिवाय आमचे देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि चंद्रशेखरजी बावनकुळे, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीवजी पोद्दार यांचं सुद्धा मला बरेच मार्गदर्शन मिळते आहे आणि वेळोवेळी मला त्यांचं सहकार्य मिळते आहे. तसेच BJPचे सर्व पदाधिकारी मला खूप सहकार्य करते आहे आणि आम्ही कळमेश्वरचा त्यांच्याच मार्गदर्शनात विकास करण्याचा प्रयत्न मी करते आहे. मॅडम, तुम्ही एक महिला आहे, नगर परिषदेमार्फत महिलांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन आहे का? आणि अजून एक प्रश्न हा विचारतो, ग्रामीण भागात जर उद्योगधंदे आले तर किती फायदा ग्रामीणला होईल आणि न येण्यामागे कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होतं असं वाटत आहे का? शासनाचं तर दुर्लक्ष होत नाही, कारण स्त्रियांकरता खूप साऱ्या सुविधा त्यांनी दिलेल्या आहे, खूप साऱ्या योजना दिलेल्या आहेत. त्या योजनांचा लाभ मी पूर्णपणे स्त्रियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांची इतकी काळजी घेते. कॉम्प्युटराईज सगळं काही होते आहे तर त्यांना मुलींना कॉम्प्युटरचे क्लासेस लावायला प्रवृत्त करते आणि त्यांना रोजगार देण्यासाठी पण माझे पुरेपूर प्रयत्न सुरू असते. आणि घर चलो अभियानाअंतर्गत मी प्रत्येक घरोघरी भेट देते आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे. ठीक, खूप खूप धन्यवाद.